बौद्ध विहार पाहिजे, मराठा समाजाला मराठा भवन पाहिजे आणि मेन म्हणजे लोकांना आणि ज्येष्ठ नागरिक खास करून आणि माझ्या माता भगिनी त्यांना पूर्ण वळसा घालून जावा लागायचा। त्या तो पूल नसल्यामुळे रिक्षाला 70-80 रुपये द्यावे लागायचे। माझे चिमुकले मित्रमैत्रिणी शाळेत जात असताना तो पूल होता तर त्या ठिकाणी क्रॉस करून बस त्या ठिकाणी थांबायची, पण यांना ती कळकळ सुद्धा त्यांची कळली नाही। जेव्हा वरुण मात्रे त्या ठिकाणी गेला, मी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या ठिकाणी त्या संबंधित ठेकेदाराला सांगितलं, बाबा तुला काय मदत लागेल तर मला सांग। आणि त्या पुलाचा प्रश्न मी मार्गी लावला आणि आज त्या ठिकाणी मी दिलेला शब्द पूर्ण केला आणि त्या ठिकाणी लोखंडी पूल आहे। त्यात सुद्धा त्यांनी राजकारण केलं। आज ज्या आमिष त्या ठिकाणी नागरिकांना दाखवली जात आहेत तेच पैसे तिथे खर्च करून तुम्ही पण बांधू शकले असते, पण त्यासाठी दानत लागते आणि ती नक्कीच या वामन मात्रेमध्ये आहे आणि त्या वामन मात्रेच्या मुलामध्ये आणि कुटुंबामध्ये आहे। त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंटचा मोठा मुद्दा आहे। या ठिकाणी जी रेड ब्लू लाईन आपल्या शहराला लादली गेली आहे ती पण याच लोकप्रतिनिधींमुळे लादली गेली आहे आणि नक्कीच 2 मिनिटं त्या प्रश्नात सुद्धा माझे काका शिक्षक आमदार आहेत कोकण विभागामधून, त्यांनी सुद्धा तो प्रश्न मार्गी लावलेला आहे, 2दा लक्षवेधी केला। आणि लवकरच आता आपल्या भेटीसाठी या ठिकाणी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांचं आगमन होणार आहे। ते या सगळ्या संबंधित गोष्टी आपल्या समोर मांडणार आहेत। जास्त वेळ नाहीये, आणखी भरपूर काही बोलण्यासारखं। मी पुन्हा आपली भेट घेईन, या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।